मागचे 15-20 दिवस अशी काहीतरी मला हालचाल दिसली प्रणिताच्या चॅटिंगमध्ये, पण काही क्ल्यू मिळत नव्हता. आता मला लक्षात आलं की ही कॅनडात होती आणि कॅनडात म्हणजे आजारी असताना प्रणिता आणि चैतालीबरोबर तिने चॅटिंग वगैरे करून हे सगळं मॅनेज केलं आणि त्याला माझ्या सगळ्या मित्रांची साथ मिळाली. यातले काही जण आजारी आहेत, हे मला वाटतं समोर 3 जण जे बसले आहेत ते आजारी असले तर मला निरोप मिळाला हॉस्पिटलमध्ये आहे, पुण्याला पण नाही. सकाळी फोन आला म्हणे मी मुंबईत आहे, मुंबईत नाही पुण्यात आहे, हेमंतच्या पायाचा प्रॉब्लेम आहे, अशी कारणं मला मिळाली आणि 1 तारखेला आपण प्रोग्राम करू पुढे बघू असं कळलं. पण ठीक आहे, प्रोग्राम चांगला अरेंज केलाय तुम्ही, पण चांगलं सरप्राईज दिलं. अगदी इकडे गाडी वळवताना सुद्धा पेढे घ्यायचे टिपटॉपला जायचंय आपल्याला, एवढं ट्राफिक आहे. आता तिकडे गाडी वळवली तर 1 तास जाईल आपला, आधीच 2 तास गेलेला आमचा. नाही तू वळव गाडी, आपल्याला घ्यायचं किती पण वेळ होते. वळवली आणि शेवटी दारात उभी केली गाडी, तेव्हा मला खात्री झाली की काहीतरी गडबड आहे. ज्योती, थँक्स फॉर अरेंजिंग दिस. आणि तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून एवढा पाऊस असताना माझ्यासाठी इकडे आलात तर धन्यवाद. आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. आता तुम्ही जसं ठरवलं जसं त्यांनी नेहमी